नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला चक्रवाढ व्याजावर आधारित एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्न काय दिलाय नीट वाचून घ्या बघा. एक रक्कम वार्षिकरित्या आकारल्या जाणाऱ्या चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात ती स्वतःच्या 1.728 पट होते, तर व्याजाचा वार्षिक दर विचारलाय. म्हणजे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय. दिलंय काय बघा, आपल्याला 3 वर्ष एक दिलेत, म्हणजे मुदत दिली 3 वर्ष. आपल्याला विचारलाय व्याजाचा दर. मग मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पट दिली, म्हणजे मुद्दल किती झाले 3 वर्षात 1.72 पट. समजा आता इकडे बघा, मी जर मुद्दल लिहिलं 1 रुपया, मुद्दल जर 1 रुपया लिहिलं, तर आपलं अमाऊंट म्हणजे रास किती होणार आहे, 1च्या 1.72 पट, म्हणजे तेवढीच होणार. 1 न गुणलं तरी किती होणार असते, तेवढीच. बघा रास किती झाली, 1.728. बरोबर का? आता मित्रांनो त्यांनी किती वर्ष दिले आपल्याला हे रास, 3 वर्षाची. आपल्याला काढायचा वार्षिक दर. वार्षिक दर आपण केव्हा काढू शकतो, जर आपल्याला 1 वर्षाचं मुद्दल आणि 1 वर्षाचं व्याज दिलं असेल तर. मग मित्रांनो 3 वर्षाचं दिलंय आपल्याला, हे काय आहे, काळ आहे. बरोबर, आपल्याला 1 वर्षाचं आधी काढावं लागेल, नंतर आपण व्याजाचा दर काढू शकतो. बघा 1 वर्षाचं काढण्यासाठी मला काय करावं लागेल, 3 वरून 1 वर येण्यासाठी मला क्यूब रूट घ्यावं लागेल, घनमूळ घ्यावं लागेल. इथं जर 2 वर्षाचं असतं तर यांचं मला स्क्वेअर रूट घ्यावं लागलं असेल. 3हून मला 1 ला यायचंय म्हणजे मला क्यूब रूट घ्यावं लागेल. चला यांचं क्यूब रूट घेऊया, घनमूळ घेऊया. बघा घनमूळ घेऊया. 1चं घनमूळ किती असतं, 1 असतं. बघा आता इथं 1.728, याच्याऐवजी तुम्ही डोक्यात ठेवा 1728. 1728 कुणाचा घन असतो, 1728 असतो 12चा घन. म्हणजे याचं क्यूब रूट काय येणार, 1.2 येणार. बघा आता मित्रांनो, ही 1 वर्ष झालं, 1 वर्षाचं मुद्दल आलं आपलं 1 रुपये, आणि रास किती आली, 1.2 रुपये. रास म्हणजे अमाऊंट, त्याच्यामध्ये व्याज ऍड केलेलं असतं. बघा 1 रुपया मुद्दल, तर व्याज किती आले, 0.2 आले. किती, 0.2. व्याजाचा दर काढायचं म्हणलं काय करायचं, मुद्दल त्याच्या वर लिहायचं, व्याज लिहायचं, आणि टक्क्यात काढायचे म्हणजे गुणिले 100. चला मग त्याचं काय येईल मित्रांनो, 0.2 गुणिले 100 किती येणार, 20%. म्हणजे आपला व्याजाचा दर किती आलाय, 20%. धन्यवाद.